माझी बायको गेल्या 5-6 दिवसापासून खूपच अस्वस्थ दिसत होती. कारण मी रोज रात्री बघत होतो की ती पुरेशी झोप घेत नव्हती. फक्त या कुशीवरून त्या कुशीवर कूच बदलत असायची. खरं सांगायचं म्हटलं तर ती गेल्या 5-6 दिवसापासून शांतपणे झोपलीच नव्हती. मला जेव्हा पण जाग यायची तिचे डोळे उघडेच असायचे. वरती एकटक फिरणाऱ्या फॅनकडे बघत असल्याची मला दिसायची. पण मी तिला विचारायचो की तुला झोप लागली नाही किंवा तुला झोप का येत नाही, तुला काही त्रास वगैरे होत आहे का? तेव्हा ती मला म्हणायची, नाही हो, सगळं काही ठीक आहे. आणि तिला झोप न येण्यामागचं खरं कारण सांगायचं ती टाळायची. जेव्हा सकाळी ती झोपेतून उठायची तेव्हा खूप थकलेली दिसायची. पण आम्ही रात्री संबंधही ठेवत नव्हतो किंवा त्या गोष्टीसाठी मी तिच्यावर कधी जबरदस्तीही केली नाही. जेव्हा ती स्वखुशीने राजी व्हायची तेव्हाच आम्ही प्रणय करायचो. ती खूपच बदलत चालली होती. तिच्या स्वभावात आणि वागण्यात एक प्रकारचा विचित्रपणा जाणवू लागला होता. घरात तर आम्ही दोघं आणि आमची 2 मुलं, बस एवढंच काय. ते आमचं चौकोनी कुटुंब होतं. माझ्या मनात आता संशयाची पाल चुकचुकत होती की मी ऑफिसला गेल्यावर ती बाहेर दुसऱ्या कोणासोबत संबंध तर बनवत नसेल किंवा ती घरी कोणाला बोलावून तर घेत नसेल. मला तिच्यावर संशय घ्यायचा नव्हता, पण मला आता तिचं हे विचित्र वागणं खटकू लागलं होतं. बऱ्याच दिवसापासून तिची खूप चिडचिड होत होती. ती उदास व निरुत्साही दिसत होती. जेव्हा बघेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसायचे. जणू काही तिला खूप काही टेन्शन आहे आणि कशाची तरी भीती तिला सतावत आहे. मला तिचं हे असं विचित्र वागणं सहन होत नव्हतं. म्हणून मग मी तिला एका मनोविकार तज्ज्ञाकडे घेऊन गेलो. त्यांना नक्की काय प्रॉब्लेम आहे हे समजावून सांगितले. डॉक्टरांनी सर्व शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांच्या सल्ल्याने तिला गोळ्या औषध चालू केली. एके दिवशी मी ऑफिसमधून घरी आलो, पण तिने माझ्याकडे पाहिलेही नाही. न सांगता तिने माझ्यासमोर चहाचा कप आणून ठेवला. खरं तर चहा प्यायची माझी इच्छा नव्हती, कारण मी ऑफिसमधून येताना कलिग बरोबर टपरीवर आमच्या चहा झाला होता. पण तिने आणून ठेवल्याने आणि तिचा बोलण्याचा मूड नसल्याने माझी इच्छा नसताना मुकाटपणे मी तो चहा पिऊन घेतला. ती माझ्याजवळ येऊन बसली, पण ती काहीच बोलत नव्हती. न राहून मी तिला जवळ घेतलं आणि गुपचूप येताना तिच्यासाठी आणलेला मोगऱ्याचा गजरा मी तिच्या केसात माळला. पण तरीही ती काहीच बोलली नाही. तिने माझ्याकडे पाहून फक्त स्मित हास्य केले. पण मला राहून राहून हाच प्रश्न पडला होता की असे काय घडले आहे की ती असं तुटक तुटक वागत आहे. तिच्या अशा वागण्याचं नेमकं कारण मला समजत नव्हतं, पण ते मला जाणून घ्यायचं होतं. ऑफिसमधून आम्हा सर्वांना 8 दिवसांची सुट्टी दिली होती, कारण कंपनीत कामगारांचा पगारवाढीसाठी संप पुकारला होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी आपापल्या कुटुंब समवेत एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. व हे सर्व मी माझ्या बायकोला सांगितले, पण तिने सोबत येण्यास नकार दिला. तेव्हा मी आश्चर्यचकित झालो की सतत बाहेर फिरण्यास घेऊन जा म्हणणारी माझी बायको आज बाहेर माझ्यासोबत यायला चक्क नकार देत होती. तेव्हा तिच्या अशा वागण्याला कंटाळून मी तिला मित्रांसोबत जाईन असे सांगितले. तिने शांतपणे ऐकून घेतले आणि उत्तर दिले, ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. मला तिचं असं वागणं खूप खटकत होतं. एके दिवशी माझा मोठा मुलगा प्रथमेश तिला म्हणाला, आई, माझ्या 12वीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत आणि माझी म्हणावी तशी तयारी अजूनही झाली नाही. तेव्हा मला असे वाटत आहे की जर मी यावर्षी परीक्षा दिली तर मला सर्वच विषयात खूप कमी मार्क्स मिळतील. कदाचित मी नापास होऊ शकतो. त्यामुळे मी यावर्षी परीक्षा देणार नाही. प्रथमेशचं असं बोलणं ऐकल्यानंतर तिने त्याला जवळ घेतले आणि बोलली, ठीक आहे, सर्व ठीक होईल, पण परीक्षा न देणे योग्य नाही. जर मार्क कमी आले तर पुन्हा पुढील वर्षी अजून चांगली तयारी कर आणि परीक्षा दे. तिचं असं बोलणं मला समजत नव्हतं. तिच्या अशा बोलण्या व वागण्याचं मला खूप नवल वाटत होतं, कारण या अगोदर ती अशी कधीच वागली नव्हती आणि मुलांच्या बाबतीत खूपच कडक आणि शिस्तप्रिय होती. मग या महिन्याभरातच असे काय घडले की एकदम कडक स्वभावाची असणारी माझी बायको इतकी शांत आणि गप्प गप्प का राहू लागली होती. सायंकाळी आम्ही सर्वजण चहा पित होतो. माझ्या मुलीचा फोन आला. ती म्हणाली, आई, ट्युशनला जाताना वाटेतच माझी स्कूटी बंद पडली आहे. मला लवकर ट्युशनला पोहोचायचं आहे, कारण आज ट्युशनची एक्झाम आहे. तेव्हा तिने उत्तर दिले, ठीक आहे, तू गाडी जवळपास तेथे कुठे गॅरेज असेल तर तिथे घेऊन जा आणि ATM मधून पैसे काढ. जर गाडी दुरुस्त होत नसेल तर बसने ट्युशनला जा.
ती खूप शांतपणे समजावून सांगत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दरवाजाची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला. दरवाजात माझी आई उभी होती. तिचे डोळे पाणावले होते. डोळ्यातून अश्रू टिपकत होते. माझी आई माझ्या मोठ्या भावाकडे राहायची. तिला जेव्हा पण माझ्याकडे येऊ वाटायचे तेव्हा ती अगोदर मला कल्पना द्यायची. पण यावेळेस ती काहीच पूर्वकल्पना न देताच ती सकाळी सकाळी अशा स्थितीत माझ्याकडे आली होती. मला पाहून ती म्हणाली, माझे कालिंदा म्हणजेच मोठ्या सुनेसोबत कडाकाचे भांडण झाले आहे आणि मी इथेच राहणार आहे. माझ्या बायकोने माझ्या आईच्या आनंदाने स्वागत केले आणि म्हणाली, ठीक आहे, बाजूची बेडरूम रिकामी आहे. जेवढे दिवस राहायचे आहे तितके दिवस अगदी आरामात राहू शकता. तिच्याकडून अशा येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून आम्ही सर्वजण काळजीत पडलो होतो. तिचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. आता आम्हा सर्वांना शंका येत होती की ती ज्या मानसोपचार तज्ज्ञाकडे गेली होती त्याने तिला काही विचित्र गोळ्या तर लिहून दिल्या नसतील, किंवा ती कदाचित त्या गोळ्यांचा परस्पर ओव्हरडोस तर घेत नसेल. आता तर मी खूपच जास्त काळजीत पडलो. काय करावं मला काहीच सुचेना. माझ्या बायकोच्या अशा विचित्र वागण्यामागे काय कारण असेल हे जाणून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला काही चैनच पडणार नव्हती. कारण तिच्या अशा वागण्याने घरातील सर्व सदस्य काळजीत होते. त्यानंतर घरातील सर्वांनीच मिळून तिच्या या विषयावर सविस्तर आणि शांतपणे बोलण्याचं ठरवलं. ती ज्या मानसोपचार तज्ज्ञाकडे ट्रीटमेंट घेत आहे त्याच्याकडील उपचार बंद करून टाकावे असा मी निर्णय घेतला. रात्री आम्हा सर्वांची जेवण आटोपली. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण एकत्र जमलो. आम्ही जे ठरवलं होतं ते तिला सांगितलं. सर्वांचं ऐकून ती बोलली, प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या बऱ्या वाईट गोष्टी घडतात त्यासाठी तो स्वतः जबाबदार असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या बऱ्या वाईट गोष्टी घडतात त्यासाठी तो स्वतः जबाबदार असतो. जीवनाचे हे सत्य आहे आणि हे सत्य समजायला मला बराच वेळ लागला. माझी व्यथा, चिंता, माझे नैराश्य, माझे ध्येय, माझी निद्रानाश आणि माझा ताणतणाव फक्त तुमच्या समस्या सोडवण्यात गेला. पण हे करता करता मी तर फक्त माझ्या समस्याच वाढवते हे मला कळायला अनेक वर्ष लागली. तिचं हे असं बोलणं ऐकून पूनम म्हणाली, आई ते कसं काय? तेव्हा पूनमच्या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, हो, मी एकदम बरोबर बोलत आहे. मी कोणाच्याही कृतीसाठी जबाबदार नाही आणि तुम्हा सर्वांना आनंद देणे हे माझं काम नाही. मी केलेल्या कृतीवर दिलेल्या प्रतिक्रियांसाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी माझे विचार, भावना, वागणे बदलू शकते आणि तुम्ही तुमचे. पण तुला अचानक असे का वाटायला लागले असा मी तिला प्रश्न केला. तेव्हा ती उत्तरली, तुमची सर्वांची खूप काळजी, चिंता, सेवा करून मी खूप थकली होती. निराशाच्या आजारातून जाता जाता मी या निष्कर्षावर पोहोचली की माझे स्वतःचे कर्तव्य आहे की शांत राहणे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी सोडवायला देणे. आई, तू अशी न राहता योगा व मेडिटेशन कर, मन शांत राहील. मुलगा बोलला, मी योगा, ध्यान, चमत्कार, स्वयंविकास पुस्तके आणि सेल्फ कॉन्फिडन्स प्रोग्रामिंगचे अभ्यासक्रम केले आणि मनोविकार तज्ज्ञाकडे उपचारही घेत आहे. माझी झोप, मूड यामुळे चांगला झाला. मी डॉक्टरांना विचारले की माझी औषधे कधी बंद होणार. त्यांनी मला सांगितले की नैराश्य, चिंता हे आजार 6 महिने योग्य प्रमाणात डॉक्टरी उपचार व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेतले की बरे होतात. पण तुमची औषधे बंद करणं हे औषधांपेक्षा सर्वस्वी तुमच्या हातात आहे. जोपर्यंत स्वभाव आणि जीवनशैली बदलणार नाही तोपर्यंत ते शक्य नाही. त्यांनी मला आत्मचिंतन करायला लावून स्वतःचे दुःखाचे कारण स्वतः शोधायला लावलं. या विषयावर डॉक्टर माझ्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलले. जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. तुमच्या स्वतःच्या समस्या कितीही कठीण असल्या तरी त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक संसाधने आहेत. माझे काम तुमच्यासाठी प्रार्थना करणे, तुमच्यावर प्रेम करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे हे आहे. परंतु तुमच्या समस्या सोडवणे आणि तुमचा आनंद शोधणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मला विचारले तरच मी तुम्हाला माझा सल्ला देऊ शकते आणि दिलेला सल्ला व त्याचे अवलंबन करायचे की नाही, ते पाळायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या निर्णयाचे चांगले किंवा वाईट परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील आणि तुम्हाला ते स्वीकारावे लागतील, अनुभवावे लागतील. आता पुढे काय ठरवलं आहेस? सासू बोलली, आतापासून मी माझ्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडणार.
पण तुमच्यामुळे तयार झालेली अपराधाची पश्चातापाची भावना माझ्या मनात ठेवणार नाही. तुमच्या चुकांची वकिली करणार नाही. तुमच्या जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर घेणार नाही. तुमची कर्तव्य तुम्हाला स्वतः पार पाडावे लागतील. आजपर्यंत मी तुम्हाला सर्वांनाच लहान मुलासारखी जपत होती. आतापासून मी तुम्हाला सर्व स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण घोषित करत आहे. हे ऐकून आम्ही सगळेच अवाक झालो होतो. त्या दिवसापासून कुटुंब अधिक चांगलं कार्यरत झालं. त्या दिवसापासून कुटुंब अधिक चांगले कार्यरत झाले. कारण आता घरातील प्रत्येकाला माहित होते की त्यांची जबाबदारी काय आहे आणि त्यांना नेमके काय करणे आवश्यक आहे. माझ्या बायकोने तिची हरवलेली मनशांती परत मिळवली होती आणि आता तिची सर्व औषधेही बंद झाली होती. आपल्यापैकी काही लोकांसाठी हे सर्व खूप कठीण आहे, कारण आपण काळजीवाहू म्हणून मोठे झालो आहोत. आपण इतरांसाठी जबाबदार आहोत हे मनावर बिंबवले गेले आहे. आई आणि पत्नी म्हणून आम्ही सर्व स्वीकारले आहे. कुटुंब म्हणजे मी हा विचार आपल्याला त्रासदायक होतो. आपल्या प्रियजनांनी कठीण प्रसंगातून जावे किंवा संघर्ष करावा असे आपल्याला कधीच वाटत नाही. प्रत्येकाने आनंदी व्हावे अशी आमची इच्छा आहे, परंतु जितक्या लवकर आपण ती जबाबदारी प्रत्येक प्रिय व्यक्तीवर टाकू तितके चांगले. आपण त्यांनाही जबाबदार होण्यास तयार करू. प्रत्येकाला खुश करण्यासाठी, सर्व काही बनवण्यासाठी आपण पृथ्वीवर आलो नाही. स्वतःवर दबाव आणणे थांबवा आणि मोकळेपणाने जगात वावरा. मित्रांनो, आयुष्य प्रत्येकालाच एकदाच मिळतं आणि त्या मिळालेल्या मानवी जन्माचा योग्य रीतीने आणि तणावमुक्त प्रवास व्हावा हीच अपेक्षा. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह.